नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच मेडा याला म्हणलं जातं, MEDA. तर याची सरळ सेवा जाहिरात मागे झालेली आहे. याची मुदतवाढ पण झालेली आहे. याच्यामध्ये काही पदे आहेत गट क मधील, त्याचबरोबर गट ब मधील. तर हे पदं जे आहेत ती भरण्यात येणार आहेत. याची मुदतवाढ झालेली आहे. ज्या प्रकारे म्हणजे याचे फॉर्म भरले जाणार आहेत त्याच्यामध्ये जानेवारी 5 पर्यंत, म्हणजे 5 जानेवारीपर्यंत तुम्ही याचे फॉर्म भरू शकता. 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान याची एक्झाम पण पार पाडली जाणार आहे. तर आपण ही जाहिरात पण आता पाहूया. सर्वप्रथम रिक्त पदं आहेत. रिक्त पदे कशा कशामध्ये आहेत तर गट ब मधील प्रकल्प कार्यकारी अधिकारी, तसेच गट क मधील प्रकल्प अधिकारी व लेखापाल ही पदे जी आहेत ती भरण्यात येणार आहेत. रिक्त पदांचा व जे अनुशेष आहे तपशील ते खालीप्रमाणे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. याच्यामध्ये जे प्रकल्प अधिकारी आहे, कार्यकारी अधिकारी, त्याचे 18 पदे आहेत. गट ब संवर्गात येतं हे. त्याचबरोबर प्रकल्प अधिकारी त्याचे जे 22 पदे येतात गट क संवर्गातील. जे लेखपाल आहेत त्याची 2 पदे येतात गट क संवर्गातील. आता हे जे पदं आहेत प्रवर्गानुसार तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. हे PDF सुद्धा तिथंच मिळून जाईल. ॲज वेल ॲज व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामचे ग्रुप आमचे जॉईन करायला विसरू नका. दोन्हीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे आम्ही अपडेट्स देत राहतो. यांच्यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती सुद्धा स्क्रीनवर पाहू शकता. प्रकल्प अधिकारी तसेच जे प्रकल्प कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी आहे, सेम दोघांसाठी सेम जे आहे शैक्षणिक अर्हता आहे. जसं की दोन्हीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी, अभियांत्रिकी पदवी आणि नवीन व नवकरणीय ऊर्जा क्षेत्रातील वरी 5 वर्षाचा अनुभव लागतो. आणि जर खाली पाहिलं प्रकल्प अधिकारी ते 3 वर्षाचा अनुभव लागतो. त्याचबरोबर लेखापालसाठी अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग विषयासह वाणिज्य शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असली पाहिजे. खाजगी शासकीय क्षेत्रातील लेखा सहाय्यक म्हणून काम करण्याचा 5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असला पाहिजे. त्याची वेतन श्रेणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, किंवा ह्या स्क्रीनला पॉज करा, व्हिडिओ क्वालिटी थोडी इन्क्रीज करा, जेणेकरून तुम्हाला हे रीड करता येईल. याची वयोमर्यादा तुम्ही पाहू शकता. किमान वयोमर्यादा 18 वर्ष आहे ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी. तसेच पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी 55 आहे, दिव्यांग 45 आहे, राखीव म्हणजे जे अनरिझॉर्ड आहे 38 आहे मॅक्झिमम, मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत त्यांच्यासाठी 43. तर हे दिलेलं आहे, म्हणजे एज लिमिट आहे ती, जे वयोमर्यादा आहे अपर एज लिमिट ते सुद्धा तुम्हाला पाहिजे आहे. बाकी या PDF मध्ये सर्व आरक्षणाबद्दल दिलेलं आहे. समांतर आरक्षण, भूकंपग्रस्त असाल, प्रकल्पग्रस्त असाल, त्याचबरोबर PWBD स्टुडंट असाल, अंशकालीन असाल, तर तुम्ही याचा जे आहे ते फायदा घेऊ शकता या आरक्षणाचा. त्याबद्दल इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फॉर्म कुठं भरायचा आहे? सिंपल यांची वेबसाईट आहे, जे mahaurja.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करायची आहे आणि फॉर्म जो आहे तो भरून टाकायचा आहे. अर्ज सादरीकरण कशा प्रकारे करायचं आहे, पासवर्ड कसा तयार करायचा आहे, सर्व माहिती इथे दिलेली आहे. पण तुम्हाला अडचण येत असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. तसेच हे आर्टिकल, ह्याचे PDF जे आहे रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करा आणि हे PDF पहा, जेणेकरून तुम्ही जर शैक्षणिक अर्हता पूर्ण करत असाल तर तुम्ही इझिली फॉर्म भरू शकता. याची फी लास्टला पाहूया. याची फी खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे. मागासवर्गीय, अवधूक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 900 रुपये आहे. माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क नाही आहे. तुम्ही जर हे शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून प्रोफाईल निर्मिती करून तुमचे डॉक्युमेंट सबमिट करू शकता. 5 जानेवारीपर्यंत, आय रिपीट 5 जानेवारीपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. याची मुदतवाढ आहे आणि 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या घेतल्या जातील. याच्या फर्दर ज्या अपडेट्स असतील त्या लवकरच तुम्हाला सांगितल्या जातील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स दिलेल्या आहेत. वेबसाईटची लिंक आहे तिथे जाऊन रीड करा. PDF ही मिळतील. तसेच व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.